आमदार सुनील शेळके आपल्यासोबत आहेत. वाटतं की यावेळेस असं वाटतंय की विधिमंडळाचे जे 7 दिवस आहे यामध्ये खऱ्या अर्थाने या जनतेला विदर्भाच्या न्याय मिळणार. नक्कीच विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र, कोकण किंवा आपला खानदेशचा भाग असेल, संपूर्ण महाराष्ट्राला डोळ्यासमोर ठेवून राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा शिंदे साहेब हे देखील काम करतायत. चांगले चांगले प्रकल्प या राज्यामध्ये आले पाहिजे याकरताही मेहनत घेत आहेत. शेतकरी असतील, कष्टकरी असतील, याकरता चांगले प्रकल्प आणून कसा न्याय देता येईल, रोजगार कसा निर्मित करता येईल, शेती पंपाच्या बाबतीत देखील चांगला धोरणात्मक निर्णय राज्य सरकारने घेतलेला आपण पाहतो. मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण ही योजना देखील सातत्याने सुरू ठेवण्याचं काम या सरकारने केलं आहे. दिव्यांग बांधव असतील, आदिवासी बांधव असतील, प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम सरकारच्या माध्यमातून सुरू आहे. त्याचं नक्कीच आम्हाला समाधान आहे. असं वाटतं की ज्या प्रकारे या देशामध्ये बांगलादेशी रोहिंग्या मोठ्या प्रमाणात प्रवेश करत आहे, लव जिहादचे प्रकरण वाढते, याबद्दल कडक कायदा व्हायला पाहिजे. नक्कीच हे बघा, शेवटी राज्यात किंवा देशात कायदा सुव्यवस्था सांभाळण्याचं काम स्वतः देशाचे पंतप्रधान असतील, गृहमंत्री असतील किंवा राज्याचे मुख्यमंत्री हे देखील बारकाईने लक्ष ठेवून काम करतायत. आणि जिथं जिथं कारवाई करतील तर कठोरपणाने कारवाई करून हा देश, हे राज्य एक चांगल्या पद्धतीने सुरक्षित ठेवण्याचं काम करतायत. प्रत्येकाला सुरक्षित ठेवणं ही राज्य सरकारची जबाबदारी सांभाळून ते काम करतात, आम्हाला समाधान आहे. शेवटचा प्रश्न आहे, 30 तारखेला मुख्यमंत्र्यांनी कर्जमुक्तीची घोषणा केलेली आहे. नुकसान भरपाई दिली म्हणजे उठाच्या तोंडात जिरा म्हणून, परंतु शेतकऱ्यांना खरंच कर्जमुक्ती देणार का? नक्कीच हे बघा, आज राज्याची जर सर्व परिस्थिती पाहिली असेल आपण तर अनेक योजनांमध्ये हजारो कोटी रुपयाचा निधी हा राज्य सरकारच्या तिजोरीतून जातोय. परंतु कुठेतरी शेवटी आपण म्हणतो की प्रत्येकाचं सोंग घेतं तर पैशाचं घेता येत नाही. आणि त्या पद्धतीने ज्या वेळेला परिस्थिती व्यवस्थित राज्याची दिसेल, आर्थिक परिस्थिती किंवा आपली बजेट व्यवस्थित दिसलं की नक्कीच मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री दिलेला शब्द पाळतील, आम्हाला विश्वास आहे.